मधमाशी पेटी हां आणि ह्या आहेत मधमाशांच्या पोळ्या म्हणजे पेट्या म्हणजे जवळ फ्रेम असते. हां हे आपण शेतकऱ्यांसाठी केलेलं एक परागीभवनासाठी जो उपयोग होतो हं, ह्या मधमाशांसाठीच होतो. हं. आणि परागीभवन ह्या मधमाशाच करतात, कुठली फवारणी किंवा रासायनिक यंत्रतंत्र काही करत नाही. बर परागीभवन जे महत्त्वाचं आहे की फुल जी गळती होती हं, ती फुल गळती 60 ते 70% कमी होती ते परागीभवन झाल्यामुळं. हं. लोक काय करतात फवारतात जास्त, त्यामुळे मधमाशा बसतच नाहीत तिथे. आणि बरं. जरी बसल्या तरी त्या मरतात. हां मग परागीभवन जे पाहिजे ते होत नाही. हं, म्हणजे त्यासाठी आता नवीन जी पद्धत निघाली म्हणजे एक उद्योग सुद्धा चालू झालेला आहे. हं, आणि हे पण चालू झालं मधु, त्यातनं उत्पादन मध पण आहे हं, आणि पेटी विक्री सुद्धा आहे हं, माशांसाठी. हं. तर ही फ्रेम काढतोय मी. सावकाश. हे आहे मधाचं पोळं. हं, ह्यात प्रत्येकाच्या माशा आहेत प्रत्येक, म्हणजे ह्या कामकरी माशा आहेत. हं, काही अंडी घातलेली आहेत हं, आतमध्ये, ह्याच्यात अंडी घातलेली आहेत नवीन. हं. मग त्या नवीन म्हणजे 21 दिवसांनी जी अंडी हे होतात म्हणजे त्याच्यातनं माशा तयार होतात. माशा तयार होतात. त्या कामगार माशाच तयार ह्या होतात. कामगार माशा आणि ह्या ते एकच राणी माशी असती, हं, ती त्या ह्यांच्यापेक्षा जरा मोठी असते. ती राणी माशी तुम्हाला दाखवत होता. मिळेल का राणी माशी बघायला? हा, मग प्रत्येक ह्यात एक एक असते का? प्रत्येक पेटीत एक राणी माशी असते. अख्ख्या पेटीत हा एकच. एकच. हा एकच. बर तिचं ते कंट्रोल म्हणजे थोडक्यात हां की ह्या प्रत्येक आता तुम्ही 50-70 एक बघताय पेट्या, हं, ह्यातली माशी त्यात जात नाही कामगारी, बर कारण तिचा गंध वेगळा असतो राणी माशीचा. बर आणि प्रत्येक पेटीचा गंध वेगळा असल्यामुळे ती कामकरी माशी त्या पेटीतच येणार, दुसऱ्या पेटीत जाणार नाही. हं. म्हणजे ह्या प्रत्येक पेटीत एक एक राणी एक माशी एक आहे. राणी माशी. मग ती ह्याच्यात कशी सोडता रे तुम्ही? कसं आता ह्याच्यात कसं आहे 5-6 फ्रेम आहेत. हं, आता ह्याला जर जास्त मिळालं खाद्यपदार्थ म्हणजे फुलं जर जास्त मिळाली, ह्यांचं मधाची क्षमता जर जास्त झाली हं. तर हे यांचा संसार वेगळा करतात, म्हणजे एक राणी माशी वेगळी होती परत. बर म्हणजे हे मिळालं कमी नाही मिळालं तर ते झाडावर स्प्लिट होतात. हं, मग ते आपण करून त्या पेटीत टाकायची दुसऱ्या नवीन एक फ्रेम द्यायची त्यांना हं. आणि एक दुसरी पेटी तयार करायची. ती कशी करायची कळलं नाही मला. आता हे इथनं स्प्लिट होऊन ते झाडावर जातात ना. हां, मग कमी पडलं तर स्प्लिट होतात. हं, त्यांचं जास्त पदार्थ हे फ्रेम जर त्यांना कमी पडले ना तर स्प्लिट होती ती. हं, हं. दुसरी राणी माशी तयारी होती, बर ती स्प्लिट झाली एका झाडावर बसली शेजारी कुठल्या तरी. बर मग त्याचं सगळं घ्यायचं आपण, गोळा करायचे माशा. हां राणी माशी गोळा करून ठेवायची तिथं, बाकी सगळं येतं त्याच्या कुटुंबातले. फक्त राणी माशी उडकायची आणि तिला त्या पेटीत ठेवायची अशा फ्रेममध्ये. आता याच्यापैकी एका कुठल्या तरी याच्यात असणार. हा राणी ती अंडी घालते फक्त दिवसाला, ती 1000 ते 1500 अंडी घालते. अरे बापरे. एक राणी माशी दिवसाला 1000 ते 1000 1500. अंडी. आणि मग तिला ते अंडी घालायसाठी तिला मिलनाचं कोण नर 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 आहेत की ॲक्च्युली, हां नर आहेत ना. ते अनेक नर काय ते राणी माशी एकच. एकच. तुला लगेच ओळखू येते काय राणी माशी? मोठी असते ती सगळ्या, ह्या राण्यापेक्षा मोठी असते जरा. हं? ते मोकळंच झाले. नाही ते कामाला गेलेत ना सध्या. हो का? हां 6 वाजल्याचं दिवस ही उजडला ही गेली नाही ती कामाला. नाही ना, खायला आता सध्या लहान आहेत ना ही पिल्ली जरा. काही रक्षण करणार आहे ह्यातली, हं? काही म्हणजे सपोर्ट करणार आहे ह्यातली. डिस्टर्ब व्हायला लागली. आणि हा एक शेती उद्योग पूरक धंदा झालेला आहे मधमाशी पालन. बारकी बारकी अंडी दिसत जरा आतमध्ये, म्हणजे पांढरं दिसते का आतमध्ये? हा दिसते की. हा ती अंडी आहेत. अच्छा. दिसलं? एवढं म्हणजे मला क्लिअर नाही कळलं. गॉगल काढू काय? थांबा काशी जरा माग होतं. नको त्यांना उडवू नको. मग झटकत का नाही, नाही. त्याच्याकडे राणी असणार आहे. मोठी पिल्ले ती सगळीकडे फिरतच असते काय? हां, प्रत्येकातनं अंडी घालायला चालू करते तिची, ती काम चालूच आहे. हं.
राणी माशी सोडत नाही वाटत. म्हणजे त्यांचं तर CEO थोडक्यात कंट्रोलर. हाता बिताला चावत नाहीत नाही. चालतो तुला चावली नाही मग अजून? चालू बरं चालू हात दाखवतो मला. तर त्याने काय होत नाही. एवढं काय म्हणजे आता लोक 500 रुपये घेतात एका माशीला चावायला. एका माशीला चावून घ्यायला 500 रुपये घेतात. का बरं? आयुर्वेदिक उपचार म्हणतात त्यात. नाही ते येते का इथे? मग दुसऱ्यापैकी दाखवतो हं? प्राणी दुसऱ्यापैकी कसं दाखवतो. हे असं दाखायचं. अरे मग ह्यांना बाहेर कसं काय काढायचं रे मग? इथं ह्यांचं होल आहे. आज जायचं यायचं तेवढं दिली त्यांची. तेवढ्या ह्याच्यात ते वाचून जातात. त्या बाजूला तोंड आहे त्यांचं. आज जायसाठी त्यांचं तोंड. ह्या इथनं एंट्री त्यांना. पाल खाती जाईल का ना? एखादी खात असेल. हे पहिल्यांदा किती पेट्या आणल्या तू? एवढं सगळं आपल्याला झालं. एकदम डायरेक्ट. आणि मग ते आल्यानंतर काय वाढ किती झाली मग? भरपूर वाढ झाली. म्हणजे आल्या पहिल्यांदा सूर्यफूल होतं आपल्याकडे. नाही आल्या त्यावेळेला ह्या माशांमध्ये किती वाढ झाली? माशांमध्ये भरपूर वाढ झाली त्यामध्ये. हो का? सूर्यफूल होतं त्यामुळे. सूर्यफूल होतं आपल्याकडे. परागीभवन सूर्यफुलाचं पण झालं. माझ्यामध्ये आपल्या इथून ही माशी 4 किलोमीटर अंतर परिसरात कव्हर जाते. करते. इथून ठेवलं की 4 किलोमीटर परिसर कव्हर करते ती. हां. आणि आपल्या इथं 4 किलोमीटरमध्ये 35 ते 40 एकर सूर्यफूल होते यंदा. हं. या एरियात 35 ते 40 किलोमीटरमध्ये 35 एकर सूर्यफूल होते. त्यामुळे ह्यांना त्यावेळेस मिळालेले हं. मग त्या लोकांचा फायदा झाला गिरे भरपूर फायदा तुझ्यामुळे. होय होय. सत्कार बित्कार तर केलं का नाही झाले? अरे निदान अक्नॉलेज तरी करायला पाहिजे ना. त्यांना काय हा प्रकारच माहित नाही अजून लोकांना. नाही पण याच्यामुळे परागी भवन वाढलं हे तरी माहिती आहे का नाही? होय. हे पण माहित नाही. नाही अजिबात नाही. क्युरियोसिटीच नाही रे लोकांना. ते मत तिकडं कोण उभारलाय, तिकडे हे कोण झालं, असं त्याच्यातच इंटरेस्ट. ते असं म्हणलं बघ, हे असं म्हणलं बघ. राणी माशी काय आमच्या दिसाई नशिबात नाही वाटत. हे बाबा प्रत्येक हुडका लागतो. असल्या आता 2-4 आण टोप्या. हो आणायची. म्हणजे एक 4-5 जणांना माहिती देता येईल. होय. आता कृषी प्रदर्शनाला ठेवायचं म्हणजे आपल्या इथं कृषी विभाग आहे ना, हां. त्यांच्या मार्फत एक दिवसाचं शिबिर ठेवायचं आपल्याला. इथंच होय? मग ते आता ते पाऊस जास्त पडला ना हां. यंदा. ते हातावर बसली ही भाजी. हां. ती चावतच असेल ना? नाही चांगलं. त्यांना तुझ्या हाताचा वास पण कळत असेल आता. आता कळायला लागलं त्याला. हां, कळायला लागला असेल नक्की अगदी. अरे आपला जाय रे बाबा. आणि मध किती मिळतं मग याच्यातनं? एका पेटीमध्ये चांगलं जर फुलांची फ्लॉवरिंग असेल हां. तर 2-2.5 किलो मध मिळते. हो का? किती दिवसात? 15 दिवसात महिन्यात. हो का? आता हा जो 1 माणूस किलो मिळतो? हो 15 दिवसाला? 2 ते 2.5 किलो मिळतो. 15 दिवसाला? हो आवाज खणखणीत आहे बेबीताईचा. आईला राणी माशी कुठे जाऊन बसली रे? अंडीच घालते काय? दिवस आहे ना. दिवसा आराम करते काय मग? दिवसा अंडी घालायचं काम. पलीकडे कोणा जायचं? त्यांचं काही नाही ना हद्दी बिद्दीचे भानगडे? हां हद्दी वगैरे आहेत काय कधी आगाऊपणा करतात ते. करतात आहे. सध्या आपण निवांत बसलो. हां.
एकदम कागदी पेपर गोडी नाचवायची गट्टी हम्म. बसवायची मग दाखवून तुला अंड हां हे पांढरे आहे बघ हे हा. अंड आहे माझ्यामध्ये 2 ते 3 दिवसाचं अंड आहे हे आतमध्ये पांढरे हे सील केले आहे का हां हो त्यात मध्ये जे आहे का पांढरं दिसतंय बघ इकडे उन्हाकडे दाखव उन्हाकडे गॉगल काढू बघ. हे हां आत्ता करेक्ट दिसलं बघ आत्ता दिसलं बरोबर एकदा हे बाकी सील केले जातं त्याला सील करत ठीक असेल केली उभा ह्याच करतात हा मागच्याच माशीच करतात. करते हा मग कोण करणार हां. आता ह्या सुद्धा तसंच आहे हे जवळनं दाखव इकडे किती दाखवतो आता ह्या याच्यात जिथं हा पोर्शन जो दिसतोय हा मी ठेवलेला त्यात अंडी आहे ही याच्यात अंडी आहेत आणि ते राणी माशीने ती सील केलेली आहेत बरं का ते त्यांनी आणि त्याच्यात हे बघ हा नर आहे हां हा आहे नर आहे बर ह्याच्यापेक्षा जरा मोठी असते माशी राणी माशी नर काम काय नाही त्याला बाकी कामगारांनी फक्त करायचं काम माशीने अंडी घालायची कंट्रोल करायची ती सगळं साफसफाई काय असेल ती करायची त्यांनी कोणी नरांनी हो का आणि बाहेरचं कोणी येऊन द्यायचं नाही हम्म. फक्त राणी माशी तेवढी दिसायची राहिली इथं पण भरपूर आहे राणी माशी काय दिसत नाही. आणि त्यांचा जो पोर्शन असतो हा फक्त वरती मध तयार करतात हम्म. आणि खालती त्यांचं अंडी घालणं वगैरे बाकीचं काम करणं किंवा मग हां चालू असतं आणि तो मध गोळा कसा करता तुम्ही मग मशीन आहे त्याचं एक हां आणि पूर्ण मोकळं करायचं हां आणि ते मच्छर कसं झटकून हां मोकळं मच्छरदाणी घ्यायचं आतमध्ये हम्म. हे सगळं फ्रेम मच्छरदाणीमध्ये घ्यायची बर आणि पीप असतं असे एक 10 फ्रेम लावायच्या हां आणि ते फिरवायचं हां किती ते मध खाली दाबाई व्यवस्था काय नाही फिरवायचं फक्त हां. ते असं फिरलं पाहिजे असं जोरात हां, ते हां. पडतो मग टिबीक गळतो तो खाली मग पुन्हा फ्रेम आहे तशीच आहे तसंच आहे मग एका वेळी याच्यात एक तरी मग तिथं राणी माशीचं आली फ्रेम तर काय करायचं येत नसते झटकायचे फोन केला ते इथंच का हां हां फक्त मोकळी फ्रेम घेऊन जायची याचं मध काढायला बर आणि ह्यात अंडी आहेत तशी राहतात ती त्या अंड्याला काय होत नाही पण ती सील न केलेली आहे ती खराब होत असते नाही काही नाही काहीच नाही होत त्याला आहे तशी राहतात ती आणि जी बाकीचे आपण काय करतो झाडावर जे तोडतो त्या अंड्यासकट तोडतो ना मग फक्त ते मध घेतो आपण फक्त बाकी सगळं टाकून देतो मी सगळं त्याचं कुटुंब उद्ध्वस्त करतो उद्ध्वस्त करतो पण तसं आपल्याकडे होत नाही ते मला वाटतं ते हलवायला लागलं ना राणी माशी उडून दुसरीकडे जात असेल मग ती उडून गेली बाकी उडून जातात नाही रे इथल्या इथं त्यांना ह्याच पेटीत राणी माशी कशी कळते वासानी त्यांच्या गंध तिचा वेगळा असतो तो जोपर्यंत येतोय तोपर्यंत राणी माशी आहे अंडी आहेत की नाही तोपर्यंत राणी माशी तिथं आहे फ्रेममध्ये असं समजायचं अंडी नाही मग ती तिथं नाही एवढं सगळं सिलिंगचं काम राणी माशीच करते का रे हां टॉक्सिन सुद्धा महाग आहे बरं का 1500 रुपये काहीतरी मिली काहीतरी 15,000 रुपये मिली काहीतरी काय वीस ते विष पण काढतात का म्हणजे काय तो मोठा बिझनेस आहे ते कसं आपल्या भारतात फक्त मध गोळा केला जातो किंवा परागी बंद केलं जातं पण परदेशातलं वगैरे ह्याचं टॉक्सिन गोळा केलं जातं टॉक्सिनसाठी पाहिजे मग आपल्या इथे टॉक्सिन गोळा करत नाही रे करतात की मग इथनं- पण प्रमाण याच्यातनं कमी करतो? आपल्याकडे याच्यातनं तो करतो? अजून नाही. पण प्रमाण कमी आहे आपल्या इकडे भारतात आपल्याकडं लोकांचं हे कमी आहे काय म्हणतात त्याला
तर दिसलं माशी दिसली मोठी राणी. काय दिलं नर दिसलाय, राणी माशी काय दिसली. नर बघ की जिकडे जातोय तिकडे माशी असणार ती. ते बघ तो चालला बघ. ए, इकडे हां चालू का? चौली चालू 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 थांब थांब, काय करू तुम्ही. जोरात चौली हो ती मेली आता. मेली का? झटकल्यामुळे चावली काय? चांगलं चुणचुणायला लागली. माहिती मिळाली चांगली. किती वेळ झणझणते आता? आज रात्रभर झणझणणार, रात्रभर झणझणणार, रात्री सुजणार अजून. बर बोट चांगलं म्हणजे 3 बोट होणार तुझी एका बोटाला. हे असं चावून घेतात 500 रुपये. डॉक्टरकडे जाऊन जरा काय झालं त्याला किंवा काय पाहिजे ती मग माशी आपण एक घेऊन जायचं, माशी द्यायची त्याला. आणि हा शेतीला पूरक उद्योग आहे धंदा. ते आता एक मेली त्यांना कळलं असेल का रे? नाही आता ह्याला वेडे रागू खातात त्यांना, हं? त्या माशांना. तुला एक पण कशी नाही चावली रे? नाही आता सवय झाली ना मला. आता अरे असं कसं ते सुजायला तर पाहिजे की. सुजली मग दाखवू का फोटो? नाही आता आता एवढं तू चालू? काढलं काय चालू? मग तेच विचारतं कशी काय नाही चावली. काय माहिती? मग मी बहुतेक ते झटकल्यामुळे तिला ते तिला वाटलं. हात झटकला ना, गप जर बसलो असतो ना ती येऊन निवांत तिने बसली. निघून गेली असती. आता माझ्या हातात मागे बसून गेली. हो इकडे 2-3 बसून गेल्या ते. चांगले खिशे दिलेत बरं का पॅन्टला. गप घालून उभं राहायचं नाही. इकडं आणि इकडं म्हणून सांगायला गेलो. नर दाखवायचा होता. तिने आपलं दिला झटका. आज बहुतेक नाही राणी माशी नशिबात आपली. तिची इच्छा नसेल, नाही तर मग ते ह्याच्यात गेली असेल, ती अंडी घालायला एकाच गेली असेल. अरे ह्या पेटीत सगळीकडेच कसं काय? तसं आता तिचं वेळच आहे ना ती दिवसाची. दिवसाला 1000 अंडी. 1000 ते 13,000 अंडी घालायची तिला. हां. एवढं करत एक मशीन म्हणतात तिला. हम्म. आणि ह्याला धाडसच म्हणतात बरं का. हम्म. आता मला लोक म्हणली जाता येतं घरी. आणि बाबा तुझं म्हणला ह्यातनंच गेला आणि तू हेच आणलं म्हणलं घरापाशी. हां. तर ते गेले म्हणून काय झालं त्याला आता? हां. ते दुर्घटनेत गेले म्हटलं हो तर. दुर्घटनेत गेले ते. त्यांनी काय स्वतःहून केलं होतं काय? हां. हा म्हणजे एक प्रकारचं शेतकऱ्यांना उपयोगी पडणारा माणूस उद्योग आहे. आहे. उद्योग आहे हा. पूरक उद्योग आहे. दोन्ही पाहिजेत म्हणलं शेतकऱ्यांना. तिथे काय हरभरा केलाय म्हणजे? नाही काकांनी केलं. हां. काकांनी केलं. हा कधी केलाय रे? चांगला आलाय. ते 15 दिवस झाले ना? 10 दिवस झाले. हे काकाकडे आहे बघतो काका. हे? ही तुझी पट्टी एवढीच आहे? ती 8 एकर आहे पलीकडे. पलीकडे आहे? हां. मग ही एक पट्टी ना असं कसं काय आले मध्ये मध्ये? ह्याच्यामुळे आली ती. पहिल्यांदा वाटणी केलेलं त्याच्यात नाही. मग ही पट्टी एवढीच पट्टी तिकडे देऊन ही एक सलग करून घे. तसं केलं तर नाही म्हणलं काय. का? काय त्यांचं पहिल्यांदा आजोबांच्या काळातली काय काय केलेली. त्याला जमीनचं प्रत तर एकच आहे का वेगळी आहे? प्रत जी आहे जमिनीची ती एकच आहे ना? एकच पट्टा आहे.
ही एवढी जागा तिकडे गेली करायला सोपं होत नाही का त्याला पण आणि तुम्हाला पण ते मग मला मागतात ना माझ्यावर टच आहे. कुठली नाही ह्याचं संबंध काय आहे? ते काय म्हणतो माहिती का मग मी तुला सलग तिकडचा 6 एकराचा पट्टा देतो मला ह्या 2 एकराचा दे. आता परवा एक माणसाचा कुठला माणूस अकलूजचा विचारून गेला इथले शाळा काढा कॉलेज काढायचं एवढी किंमत सांगतो म्हणलं तुम्हाला माझ्याकडून मी सांगतो म्हणलं 2 एकर. कुठली 2 एकर? 6 कोटीचा होऊन गेला म्हणजे कोटीत नको बाबा काय तिथे. आम्हाला बी काही नाही. हां? ह्याला काही इंजेक्शन वगैरे घ्यावं लागते? नाही काय गरज नाही फक्त सुचतंय ते आणि ठणका मारतो राहते थोडा बाकी त्याला काही गरज नाही करायची. आणि हा उद्योग मूळ आहे देवळ म्हणून बरं हा उद्योग त्यांचा आहे. बरं ही व्यक्ती पूर्ण भारतभर फिरते हां 2-2 महिने. ते पीक आहे त्या पेटातून जाते म्हणजे राजस्थानला कोटा असेल उत्तर प्रदेशला बिहारमध्ये असेल उत्तर प्रदेश बिहार त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी जिथं असेल तिथून जातात पण ह्याला जवळ असतं. आता इथं पीक काही नसतं तर ह्याला खायला काय इथं काय मग त्यावेळी इथं काय करणार मग? आता ह्या पेट्या घेऊन जाणार तो. होय हां आपल्याकडे 10-20 पेट्या ठेवायच्या ताई 70 ते 80 पेट्या ठेवायच्या कारण का ज्यांनी ऑर्डर दिलेली आपल्याला जे काही बागायतदार आहे त्यांनी बाग धरलेली आहे त्यांच्यासाठी आपण बुक केलेले आहे त्या ठेवायच्या इथं. म्हणजे आता ह्या किती आहे तिथं? 3, 6 हा एका लाईनला 70 आहे तिकडे 70 आहे. तिकडं आहे काय 140 आहेत. हां त्यात 10 गेला म्हणजे 150 आणला तो टोटल हां 10 विकले गेले. हां मग ती विक्री देवलची असते काय? नाही आपली मग म्हणजे तू दोघात मिळून म्हणजे आपण हां थोडक्यात. हां आणि एक पेटी केवढ्याला असते? 4,500 रुपये एक पेटी तर 7 फ्रेम ह्या 7 फ्रेम देतो आपण भरून. 8 आहेत की? हां ठेवलं आपण त्या आपण ह्या काही काही 10 पण आहेत काही काही बरं पण देताना आपण 7च फ्रेम देतो. एक पेटी 4,500 साडे 10 पेट्या म्हणजे 45,000. आणि त्याला सगळं शिक्षण द्यायचं. शिक्षण म्हणजे तर सांगायचं फक्त अनुभव द्यायचा ही राणी माशी आहे बाबा ही कामकरी माशी आहे का तू फवारताना तोंड बंद करायचं त्या पेटीचं हां ज्या दिवशी फवारणार आहे त्याच्या आधी पहाटे 5 वाजता ते तोंड बंद करायचं जेणेकरून त्या माश्या बाहेर बाहेर येणार. येणार. तुझं फवारणी झाल्यावर ऊन पडल्यावर तासांनी सोडायचं 2 तासांनी. आता जर सकाळी तू 7 वाजता फवारणी चालू केली तर 2 तास थांबायचं म्हणजे 10 वाजता तुझी फवारणी संपली तर 12:30-1ला तू ओपन करायचं आणि त्याच्यामुळे ते मरतील. इथनं तू राणे माशाला बाहेर काढलं तर फार चौथळतील नाही? ते मागं लागतील ना मला आणि काय तुझ्या आईला काय कला केली असेल देवाने? हं? काय त्यांना बुद्धी दिली असेल आणि ते जातात कसं 4 किलोमीटर जाऊन पुन्हा हिचंच कसे येतात बरोबर. आता वेडा रागू म्हणून नाही हां कोकण
पोपटासारखा पक्षी असतो हां बारका हां तो ह्यानं खातो नाही ते मारत येतं नाही हां. तेवढं सांभाळून काय लागतं राणी माशी काही दर्शन देत नाही बहुतेक उन्हाळ्यात. आणि काढून वाटत फुटाचा असं दिसतंय आता मला पण. म्हणजे पटकन काढल्याने दिसले असं काही नाही दिसत. एका 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 वेळेस काय एका एकाच्यातच दिसते डायरेक्ट हम्म. बघा ना ह्यात कसं जरा त्याच्यात फक्त ती मोठी आहे एवढंच माहिती आहे हम्म. बाकी कलर सगळं एकच आहे हम्म. आणि मग उन्हाळ्यात त्यांचं काय करायचा प्रश्नच आहे मला. तिच्यावर काय करणार मग? ही साखर पाणी करून द्यायला लागतं हां. ते कसं द्यायचं? ट्रेनच देतो आपण हां किंवा समोर प्लेट ठेवून प्लेटमध्ये हां. म्हणजे त्यांची मत काही करत नाही तयार ते साखर पाणी दिल्यावर जगतात. जगतात आणि अंडी घालतात तेच म्हणजे जगून वाढ. पण ते साखर पाणी म्हणजे सगळं त्यांना डेंजरसच आहे ते रे. केमिकल मग गुळ आहे. चांगला सेंद्रिय गुळ असेल तर गुळाचं पाणी करून देतो आपण आता सेंद्रिय गुळ सुद्धा मिळणं अवघड आहे. होतं की. नाही, भरोशाचा म्हणजे. आता ही पुढची लास्ट फ्रेम बघ. नाहीतर फोटो पाठव मला. शक्यतो मला कमी वाटायला लागलं. चावली राणी माशासाठी ते युरोपियन लोक तर जंगलात गेले म्हणजे 3-3 दिवस बसले एका जागी एक फोटो काढायला. कधी कधी त्यांचं फेल पण जातं मिशन. ॲपेस मेलिफेरा म्हणून जात आहे यांची हां ह्या परदेशी आहेत माशा हां माहिती नाही हां. म्हणजे पाळणाऱ्या जातीमध्ये दोन जाती आहेत हम्म. एक मेलिफेरा आणि एक सापेरी म्हणून आहे. त्या आपण पेटीत हे करू शकतो सांभाळू शकतो सांभाळ. इकडं तिकडं फिरू शकतो इथे ह्याच्यात पण दाखवतात बरं का महाबळेश्वरला. हे महाबळेश्वर बरेच लोक तिकडे जातात विक्री करतात हां. व्यवसाय. पण मग हे आता तू आणि खादी ग्रामोद्योग जे मंडळ आहे ना हां. ते साताऱ्यातच म्हणजे तुमचं महाबळेश्वरलाच आहे हम्म. आणि त्याचं ट्रेनिंग सेंटर महाबळेश्वरला आहे हम्म. काय म्हणतो हे आता हे तू म्हणजे आता कृत्रिम करतो म्हणून ठीक आहे. नैसर्गिकदृष्ट्या ज्या वेळेला ह्या अशा एरियात हे करतात त्यावेळी ते कुठे जातात त्यावेळेला झाडं असतात ते त्यांचं मत खाऊन जगतात. कसं माहिती का त्या आपण म्हणतो आपल्या भाषेत आग्यामुळे जे असतात हे काटेरी झाडं म्हणजे लिंबू असू दे जिथं काटे आहेत त्या काटेरी झाडाला जास्त असतात बरं. जेणेकरून तिथं कोण जाणार नाही जाणार. नाही पण त्यावेळी त्यांची उपजीविका कशी चालते? हे जर झाडं बिडं कमी मेली तर म्हणजे उन्हाळ्यात नाही आहेत हे अशा. पुन्हा ते गोळा करतात की जिथं मिळेल त्यांना एक साधं काँग्रेसवरून सुद्धा कोलून गोळा करतात हो. मग ते इथं मग तुला हलवावं का लागतात पेट्या असं त्यांना खाद्य मिळत नाही ना पाहिजे तेवढं. काळजी करून. आता समजा हे माझ्याकडे 4च पेट्या असल्या असत्या त्यांना आता एकदम ह्या लेवलला 70 पेट्या माझ्याकडे आणि तिकडे 70 मग येणार का मी तर नाही एकदम यांची कॉन्फ्लिक्ट कोणाची होत नाही वाटतं. तुम्ही तुमचं जागा आम्ही आमचं जागा. इतर प्राण्यांसारखी मारामाऱ्या नाही. पण मारे कधी होतात या ही माशी जर ह्या माशी इकडे गेली पेटी तरी आत येऊ देत नाही त्याच्या तिथे मारे चालू नाही ना. आहेत आणि माशी पण आता सुद्धा दुसरी फुगली आमच्या गावात तुझ्यावर नाही माझ्यावर हेट तू कधी येणार तर कोण दर्शन देणार तुला. अजून 2 वेळा ये मग बघू.
त्यावेळेला तू हलवलेले असशील नाही नाही उन्हाळ्यामुळे. ठेवणारच आहे आपण एकदा. बाजरी त्यांचं खाद्य चांगलं आहे, बाजरी मका सूर्यफूल. म्हणजे नुसतं हे सुद्धा बिया सुद्धा बाजरीच्या बिया पण बाजरीचं जेव्हा हे देतं हे होतं त्यावेळेस पीक असताना. हां म्हणजे फुलं देते ना बाजरी थोडक्यात, हम्म. तेव्हा त्यांना खाद्य जास्त. आता बच्चू माधवला ही कडेची 2 एकर दिली, किती वाईट वाटत असेल. असं नशीब असतं बघ. टिकवलं पाहिजे ना मामा. हा. आणि ते आजपासून 5 एकर घेतलं होतं मी चालेल. हा? 5 एकर घेतलं. कोणी बच्चूने? शॉपिंग केलं इथं घर बांधलं. ते काय कमी जास्त झालं की एक विकतोय रे. मग आज मला सांग, मी आज एकटा माणूस आहे थोडक्यात, बरोबर आहे. हा. आज मी गाई गोशाळा काढली, बरोबर आहे. हा एक उद्योग चालू केला, एक शेती करतो आणि त्यांची आई आहे. हा. मी दोघंच घरात माणसं. नाही ते हे लागतं. आमच्या घरात 10 आहेत. ते कोणी ते बघायला हद्दी पण माहीत नसतील. मग असं नको आहे ना. ते तेच आहे, त्यांना हद्दी पण माहीत नसते. ते नाही. वैरण काढण्यापासून सगळं आपल्याकडे आहे. त्यानं मला धनाने करावं लागतं. तार काढणे, दूध वेळेवर वाढणे. आता म्हशी तुम्ही 60 रुपयांनी घालतो आणि गाईचं दूध 70 रुपयांनी. पण अजून एकाच वेळा कंप्लीट नाही, दुधात पाणी घातले किंवा काय केलं दूध व्यवस्थित नाही असं असं केलं. क्वालिटी तुमची गेली. चार पेट्या बघितल्या बघा आपण. आणि मी ते तडागा दिला. एवढं बारक्या इथे नसणार तसं काय नाही. तसं काही नाही. मग जागा अंडी टाकायला मिळाली की झालं. हा ठेव बघ. हो, हा किशोर घालणार आहे. किती वाजले बघायला लागले. कशानं बंद करते आता राणे मावशी हे मिळाली तर बंद कर. लाल दाख किती वेळ झाला चालू. 33 मिनिटं होत आली. हा? जोपर्यंत सांगितलं तोपर्यंत चालूच येते. लावलेली पण बघितली त्यांनी. असू दे हे ना आता हा? बंद झाला ना. लावली नाही, हा चालू आहे पण हे लालच दाबू का बरं? लाल दाब.